कळवण तालुक्यात 11 गावातील 654 आदिवासी शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाण्यांचे वाटप। मात्र खतांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांची चिंता कायम। कळवण तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या वतीने आदिवासी उपाययोजना अंतर्गत मोठा उपक्रम राबविण्यात आला। बापखेडा ग्रामपंचायत येथे आयोजित कार्यक्रमात बापखेडा, कुमसाडी, वीरशेत, धनोली, जिरवाई, जिरवाडे, शेपूपाडा, ततानी, चापापाडा, सुडे, भारडमोक आणि विटेवाडी या 11 गावातील 654 आदिवासी शेतकरी बांधवांना विद्यापीठाने विकसित केलेल्या फुले दुर्वा अर्थात KDS 992 या सुधारित सोयाबीन वाणाच्या प्रत्येकी 26 किलोच्या बियाण्यांच्या बागा मोफत वितरित करण्यात आल्या। या उपक्रमात एकूण 170 क्विंटल बियाण्यांचे वाटप करण्यात आले। महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांच्या परवानगीने संशोधक संचालक डॉक्टर प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर नरेंद्र काशीद यांच्या नियोजनातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला। यावेळी उपस्थित तज्ञांनी आधुनिक सोयाबीन लागवड, बीज प्रक्रिया आणि सुधारित बियाण्यांच्या वापराचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले। मात्र या आनंदाच्या वातावरणात शेतकऱ्यांनी एक मोठी व्यथा देखील मांडली। मोफत बियाणे मिळाले असले तरी खतांच्या किमती तब्बल 500 ते 700 रुपयांनी वाढल्यामुळे खरीप हंगामातील शेती करणे कठीण झाले असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। बियाणे मिळाले पण आता महागडी खते कशी घ्यायची असा सवाल अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। शेतकऱ्यांनी सरकारने खतांच्या वाढलेल्या किमती तातडीने कमी करून दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे। मोफत बियाण्यासोबतच परवडणाऱ्या दरात खते उपलब्ध झाली तरच या योजनेचा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना लाभ होईल अशी भावना उपस्थित शेतकरी बांधवांनी व्यक्त केली। गिरणा न्यूज नेटवर्क साठी नामदेव पाडवी, कळवण। जो